अस्सलामुअलैकुम नाजरीन, एडीएन उर्दू न्यूज़ में आपका खैर मकदम है। मैं हूं शेख आयशा जिलानी। खबरों का सिलसिला शुरू करने से पहले आइए एक नज़र डालते हैं आज की सुर्खियों पर। आज डॉक्टर बाबा साहेब अम्बेडकर मराठवाड़ा यूनिवर्सिटी के नाम में तौसी का दिन मनाया गया। औरंगाबाद म्यूनिसिपल कॉरपोरेशन ने घरकुल स्कीम के फॉर्म दाखिल करने की तारीख में किया इजाफा। 31 जनवरी 2023 तक दाखिल किए जा सकते हैं फॉर्म। और आज मकर संक्रांति के मौके पर जब्त किया गया नायलून मांझा, जिंसी पुलिस और क्राइम ब्रांच की कार्रवाई। अब खबरें तफसील से। डॉक्टर बाबा साहेब अम्बेडकर मराठवाड़ा यूनिवर्सिटी के 29वें नाम तौसी दिन के ज़िम्न में आज सुबह से ही यूनिवर्सिटी गेट के इलाके में कसीर तादाद में लोग मौजूद थे। ताहम शाम को देर गए मुख्तलिफ सियासी पार्टियों की जानिब से इजलास मुनक्किद किए गए थे। विद्यापीठ आंबेडकर नावाला नटिले, विद्यापीठ आंबेडकर नावाला नटिले। काळ होऊन गेला 18 वर्षेचा, राज दिन आज दिवस रसेचा, राज दिन आज दिवस रसेचा। तिळगुळ घ्याव गोड गोड बोला, तिळगुळ घ्याव गोड गोड बोला। नामांतर करण्याचे कार्य पटले, विद्यापीठ आंबेडकर नावाला नटले, विद्यापीठ आंबेडकर नावाला नटले। हे उच्चराम कांबळे आणि प्रियदर्शिनी बनसोडे, गौतम वाघमारे यांनी स्वतःहून शहीद झालेल्या जे आहे त्यांच्या इथे त्यांनी या गेटसाठी जे त्यांनी आहुती दिलेली आहे स्वतःची, त्यांच्यामुळे आज हा जो नामविस्तार दिन आपण साजरा करत आहे हे फक्त त्यांच्या शहीदामुळेच झालेला आहे। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या महामानवाने जो समतेचा, न्यायाचा, न्याय ही मूल्य समाजाला देऊन समता शिकवली आणि शिक्षणाची द्वारे तमाम बहुजनांसाठी खुली करून दिली। त्या महामानवाच्या विद्यापीठाला नाव देण्यासाठी सतत 17 वर्ष आपल्या भीम अनुयायांना लढा द्यावा लागतो। ही खरंच शोकांतिका आहे आणि खेदाची बाब आहे। पण तरीही आपले भीमसैनिक आजही थांबलेले नाही, त्यांचा संघर्ष आजही चालूच आहे वेगवेगळ्या कारणांसाठी। तरी या दुःखद आहे, वेदनादायक आहे, क्लेशदायक आहे। त्यामध्ये जान जवान माणसं आम्ही गमावली, घरादारांना उभा केलेला चिल्ल्या पिल्ल्यांचा संसार आम्ही उद्ध्वस्त केला आणि या उद्ध्वस्तेच्या ढिगाऱ्यावर मराठवाडा विद्यापीठाच्या नामांतराचा जो लढा तो 14 वर्षांचा अविरत त्याग आणि बलिदानाने आम्ही जिंकला आणि जातीवादी सरकारला आम्हाला मागं रेटण्यामध्ये यश आलं। यापेक्षा संघर्ष दुसरा असू शकत नाही आणि बाबासाहेबांच्या महापरिनिर्वाणानंतर, दादासाहेबांच्या आंदोलनानंतर दलितांनी लढलेली आतापर्यंतची एकमेव लढाई म्हणजे मराठवाडा विद्यापीठ नामांतराचा लढा, जो अस्तित्वाचा आणि अस्मितेचा होता आणि दलितांच्या यशाचा मानबिंदू होता। तो वर्धन साजरा करताना आम्हाला यांनी हा कार्यक्रम सुरू केला होता आणि त्याला आपण सर्वांनी आतापर्यंत कसं तरी रेटत आज इतकं वैभवशाली या ठिकाणी आपण कार्यक्रम करतो ही सगळी तुमची पुण्यही आहे। एकच आठवण करून देऊ इच्छितो की तुमच्या घरात नाही पीठ कशाला विद्यापीठ म्हणणाऱ्यांना, तुमच्या घरात नाही पीठ कशाला विद्यापीठ म्हणणाऱ्यांना पीठ पुरवण्याचं काम आज आम्ही करत आहोत याची जाणीव करून देण्यासाठी। नाम तौसी के सिलसिले में वाइस चांसलर डॉक्टर प्रमोद योले ने कमवा और शिकवा स्कीम के स्टाइफंड को 70 रुपयों से 100 रुपये यौमिया करने का ऐलान किया। फिलहाल इस स्कीम में जुमला 480 तलबा शामिल है। डॉक्टर बाबा साहेब अम्बेडकर मराठवाड़ा यूनिवर्सिटी का 29वां नाम तौसी दिन आज मनाया गया। इस प्रोग्राम में बतौर सदर वाइस चांसलर डॉक्टर प्रमोद योले मौजूद थे। डॉक्टर प्रमोद योले ने कमवा और शिका स्कीम के एजाजी रकम में इजाफा कर दिया, यानी अब 70 रुपये यौमिया को 100 रुपये यौमिया कर दिया गया है। फिलहाल इस स्कीम में 480 तलबा शामिल है। इसमें 274 तलबा और 204 तलबात शामिल है। ये इजाफी रकम इन तलबा व तलबात के लिए
यूनिवर्सिटी के नाम में तौसीदीन का अतिया साबित होगा। ज़राई पैदावार बाजार कमेटी के राय दहंगान फहरिस्त के ज़िम्न में रुकन असेंबली हरिभाऊ बागड़े ने ऐतराज़ दर्ज किया है। 341 राय दहंगान को राय दही फहरिस्त से खारिज कर दिया गया है। ऐसा इल्ज़ाम उन्होंने एक प्रेस कॉन्फ्रेंस में आयद किया। ज्या नवीन ग्रामपंचायतच्या निवडणुका झाल्या, सहकारी संस्थांच्या निवडणुका झाल्या, तर त्याचे जे निवडून आलेले प्रतिनिधी आहेत त्यांची नावं या मतदार यादीमध्ये आली नाही, तर त्या मतदार यादीमध्ये ती नावं घेण्यात यावी हा एक आमचा मुद्दा आहे। दुसरा, ज्या संस्थेच्या निवडणुका बाकी आहे की ज्यांचा कार्यकाळ संपलाय, तर त्या निवडणुका घेण्याचं काम हे खरं म्हणजे DDRचं असतं। त्यांनी तातडीने त्या निवडणुका घेऊन या मार्केट कमिटीच्या अंतिम यादीच्या आधी त्यांचेही नावं त्याच्यामध्ये आले पाहिजे। या दृष्टीने आम्ही आज आपल्या समोर आलोय। दुसरी गोष्ट अशी की मार्केट कमिटीचं मधल्या काळात जवळपास 3 वर्ष प्रशासकचा कार्यकाळ राहिला, काही शासक नियुक्त संचालक मंडळाचा कार्यकाळ राहिला, परंतु ऑगस्ट 2020ला जे प्रशासक आलेले होते, दाबछडे नावाचे या ठिकाणी DDR आहेत, त्यांनी रॉकेल विक्रेत्यासाठी काही प्लॉट विकायचा निर्णय घेतला की रॉकेल विक्रेत्याला प्लॉट देऊ नये असं म्हणून अनेक वेळा ठराव झालेले होते। आणि रॉकेल विक्रेते ज्यावेळेला कोर्टात गेले त्यावेळेला कोर्टाने असं विचारलं की रॉकेल ही काही शेती उत्पन्न नाही। मग रॉकेलने असं म्हटलं की आम्ही शेतीच्या उत्पादनाचा व्यवसाय करू, आणि मग व्यवसाय करणं असेल तर ते त्यासाठी व्यवसायासाठी त्यांना प्लॉट द्या। परंतु देण्यासाठी त्यांनी अगोदरच्या कृषी उत्पन्न बाजार समितीच्या संचालक मंडळाने, त्यात पठाडे चेअरमन होते, आमचे रामबाबा संचालक होते, आणखी काही संचालक होते, त्यांनी जवळपास 450 पावणे 500 रुपये चौरस फुटाने हे प्लॉट विकले। आणि ते देखील कृषी उत्पन्न बाजार कृषी मालासाठीचे दुकानं काढण्यासाठी किंवा माल विक्रीसाठी केले। मग रॉकेल विक्रेत्यानेच असा कमी भाव का दिला? केवळ 75 रुपये चौरस फुटानी, म्हणजे कुठे पावणे 500 रुपये, कुठे 75 रुपये, म्हणजे प्रति स्क्वेअर फूट 400 रुपयाचं नुकसान हे या अधिकाऱ्यांनी केले। आणि 4.5 कोटीची रक्कम जवळपास मार्केट कमिटीला कमी आली, आणि ती कमी आलेली रक्कम अशा लोकांकडून भरून घेतली पाहिजे, आणि ते आमचा आग्रह राहील। दुसरी गोष्ट की जिन्सीमध्ये एक जमीन होती मार्केट कमिटीची, ती विक्रीचा आधीपासून चालला होता ठराव, कोर्टाचे सुद्धा गेले, कोर्टाने विक्रीची परवानगी दिली, परंतु या संचालक म्हणजे प्रशासक आणि नवनियुक्त जे संचालक मंडळ होतं त्यांनी ती उधारीवर विकली। महाविकास फ्रंट रुफ़का पार्टी ने यकीन में नहीं लिया है, ऐसी तनकीद पल्स रिपब्लिकन पार्टी के सदर प्रोफेसर जोगेंद्र कवाड़े ने एक प्रेस कॉन्फ्रेंस में की। 4-6 महिन्याचा हा जो एकनाथजी शिंदे सरकारचा जो कारभार आहे अत्यंत गतिमान आहे, सर्वसामान्य लोकांपर्यंत पोहोचणारं सरकार आहे। सर्वसामान्य लोकांना कोणत्याही प्रकारचे आडेवेडे न घेता भेटणारा मुख्यमंत्री आहे। आतापर्यंत मुख्यमंत्री आम्ही पाहिलेत, उद्धवजी असताना तर भेटा कठीण होता, आदित्य ठाकरेला भेटा त्याहूनही कठीण होता। अनेक प्रश्न घेऊन आम्ही गेलो। सर्वात महत्त्वाचा प्रश्न कोणता होता? शासकीय सेवेमध्ये जे मागासवर्गीय, दलित, SC, ST, OBCचं पदोन्नतीमध्ये आरक्षण होतं, ते पदोन्नतीमधलं आरक्षण रद्द केलं महाविकास आघाडीच्या सरकारने। कर्नाटकमध्ये आहे, मध्य प्रदेशमध्ये आहे,
छत्तीसगडमध्ये आहे, दिल्लीमध्ये आहे, अनेक राज्यांमध्ये अनुसूचित जाती जमाती ओबीसीचं पदोन्नतीमध्ये आरक्षण आहे. आपल्या महाराष्ट्रात ते होतं, पण 6 मे 2021ला एक GR काढून असलेलं पदोन्नतीमध्ये असलेलं आरक्षण रद्द करण्यात आलं. महाविकास आघाडीचं पुरोगामी सरकार म्हणते बरं, एवढा मोठा अन्याय आहे महाविकास आघाडीच्या सरकारने केला. अनुसूचित जाती जमाती ओबीसी विद्यार्थ्यांना 2 वर्षापासून शिष्यवृत्ती नाही मिळाली. गव्हर्नमेंट ऑफ इंडिया स्कॉलरशिप आहे, 60% केंद्र सरकारचा वाटा असतो शिष्यवृत्तीमध्ये, 40% फक्त राज्याचा वाटा असतो. पण 2 वर्षापासून वाटाही दिलेला नाही. पीक विम्याचे पैसे शेतकऱ्यांना, विम्याचे पैसे कापतात शेतकऱ्यांकडून, पण जेव्हा नुकसान होते शेतीचं, विमा कंपनी पैसे द्यायला पाहिजे, विमा कंपनी त्या नुकसान भरपाई देत नाही. अब वक्त हो चला है एक मुख्तसर से वक्फे का। वक्फे के बाद फिर मुलाकात होंगी। आप देखते रहिए ADN उर्दू न्यूज़। वक्फे के बाद आपका दोबारा इस्तकबाल। मकर संक्रांत के पस मंज़र में जिंसी पुलिस स्टेशन और क्राइम ब्रांच शाख की पुलिस ने मुख्तलिफ मुकामात पर छापे मारे और नायलुन मांझे का जखीरा जब्त किया। इस सिलसिले में चंद मुजरिमों को हिरासत में लिया गया। क्राइम ब्रांच पुलिस के असिस्टेंट SP प्रवीण वाघ और उनके वफ्द ने शाहगंज पानी की टांकी से करीब नायलुन मांझा ले जा रहे 2 अफराद को हिरासत में लिया। खदीर अहमद नज़ीर अहमद 50 साल जो रनमस्तपुरा राजा बाजार का रिहायशी है और तौसीफ अहमद खान इदरीस खान 32 साल शाह बाजार इनके नाम है। इनके पास से नायलुन मांझे के 7 बॉक्स जब्त किए गए, जिसकी मालियत 6,49,000 रुपये बताई जा रही है। ताहम दूसरे छापे में जिंसी पुलिस ने नवाबपुरा इलाके के मुदस्सिर अहमद नज़ीर अहमद को ताबे में लिया और इसके पास से नायलुन मांझे के 12 बॉक्स जब्त कर लिए। इस कार्रवाई में जिंसी पुलिस स्टेशन के SP अशोक भंडारी ने ADN से बात करते हुए मजीद मालूमात दी। प्रतिबंधित मांजावर कारवाई करण्याबाबत माननीय पोलीस आयुक्त साहेब औरंगाबाद यांनी वेळोवेळी वारंवार सूचना दिलेल्या आहेत। त्या अनुषंगाने आम्ही माननीय पोलीस उपायुक्त परिमंडळ 2 यांच्या मार्गदर्शनाखाली एक गोपनीय बातमीदाराच्या कडून मिळालेल्या बातमीप्रमाणे नवाबपुरा मधील एका घरामध्ये प्रतिबंधित मांजा असल्याचे खबरीवरून आमची टीम आणि आम्ही ते सदर ठिकाणी पंचांसह छापा घातला असता मुदस्सिर अहमद नजीर अहमद यांनी भाड्याने घेतलेल्या रूम मध्ये हिरो कंपनीचे आणि गोल्ड कंपनीचे नायलॉन मांजा मिळून आलेला आहे। त्याचे वर्णन गोल्ड कंपनीचे आणि हिरो कंपनीचे असे एकूण 12 बॉक्स मिळून आलेले आहेत। ते जप्त करण्यात आलेले आहेत। पुढील गुन्हा दाखल करण्याचा कारवाई चालू आहे।
औरंगाबाद म्यूनिसिपल कॉरपोरेशन की जानिब से घरकुल स्कीम के फॉर्म भरने की मुद्दत में 31 जनवरी 2023 तक इजाफा कर दिया गया है। इसकी इत्तला एडमिनिस्ट्रेटर डॉक्टर अभिजीत चौधरी की जानिब से दी गई है। औरंगाबाद म्यूनिसिपल कॉरपोरेशन की जानिब से घरकुल प्रधानमंत्री आवास योजना पर अमल दरामद जारी है। इस स्कीम के लिए म्यूनिसिपल कॉरपोरेशन ने 19 दिसंबर से दरख्वास्तें तकसीम और वसूल करने का अमल शुरू किया है। अब तक ऑनलाइन और अमली तौर पर 18,000 दरख्वास्तें वसूल हुई है। दरख्वास्तों की जांच पड़ताल की जा रही है। 20 जनवरी तक दरख्वास्तें दाखिल करने की मोहलत दी गई थी, ताहम मज़ीद मुस्तहिकीन दरख्वास्तें पेश कर सके, इसलिए दरख्वास्त दाखिल करने की मुद्दत में 31 जनवरी तक इजाफा कर दिया गया। इसकी इत्तला एडमिनिस्ट्रेटर डॉक्टर अभिजीत चौधरी की जानिब से दी गई। हाल ही में हुए नेहरू युवा मरकज जिले सतह के स्पोर्ट्स मुकाबले में वीर अर्जुन युवा मंडल के खिलाड़ी फातेह करार दिए गए। कबड्डी में लड़कियों की टीम ने पहला मुकाम और दूसरा मुकाम पैठन तालुके की टीम ने हासिल किया है। जिले सतह के स्पोर्ट्स मुकाबले में वीर अर्जुन युवा मंडल ने बेहतरीन कारकर्दगी पेश की। हाल ही में हुए युवा काम और स्पोर्ट्स वजारत भारत सरकार के तहत नेहरू युवा मरकज जिले सतह के स्पोर्ट्स मुकाबलों में वीर अर्जुन मंडल के खिलाड़ी कामयाब हुए। आमखास मैदान औरंगाबाद में हुए इन मुकाबलों में कबड्डी में लड़कियों की टीम ने पहला मुकाम हासिल किया और दूसरा मुकाम पैठन की टीम ने हासिल किया। तो नाजरीन, खबरें खत्म करने से पहले आइए एक बार फिर नजर डालते हैं आज की सुर्खियों पर। आज डॉक्टर बाबा साहेब अम्बेडकर मराठवाड़ा यूनिवर्सिटी के नाम में तौसी का दिन मनाया गया। औरंगाबाद म्यूनिसिपल कॉरपोरेशन ने घरकुल स्कीम के फॉर्म दाखिल करने की तारीख में किया इजाफा। 31 जनवरी 2023 तक दाखिल किए जा सकते हैं फॉर्म। और आज मकर संक्रांति के मौके पर जब्त किया गया नायलून मांझा, जिंसी पुलिस और क्राइम ब्रांच की कार्रवाई। तो ये थी आज की खबरें। कल फिर मुलाकात होंगी कुछ और नई खबरों के साथ। तब तक के लिए अपना ख्याल रखें और देखते रहिए ADN उर्दू न्यूज़, आवाज़ हर दिल की।